धनुष्कोडी, भारताचं शेवटचं टोक, जिथं बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांची गाळाभेट होते. लंका अवघ्या 18 किलोमीटरवर असून रामसेतूचं पुसट का होईना दर्शन घडतं. भारताच्या शेवटच्या टोकावर बसून डोळे बारीक करून मी लंका पाहायचा प्रयत्न करत होतो. 7 दिवसापूर्वी ठाण्याहून निघताना केरळची घाट भटकंती करायची असं आमचं ठरलेलं. आणि आज 7व्या दिवशी तर मी भारताच्या मेनलँडच्या सुद्धा बाहेर एका बेटावर श्रीलंका निहाळत बसलोय. आयुष्याने दिलेलं हे सरप्राईज मला खूप आवडलं होतं. पण हे नक्की घडलं कसं? चला सविस्तर सांगतो. हर हर महादेव. माझी कुसुंबेश्वर समजायच्या नावानं सांग. गणपती बाप्पा मोरया. चलो भाई चलो. देवाचं नाव घेऊन योग्य आणि मी निघालो. मुक्काम 1000 किलोमीटर दूर बंगळुरूला करायचं ठरलं. मुंबई ते केरळ चालू झालेलं हे फायनली. अरे 5 वाजता आहेत. 4:54 झाले आहेत. वी आर ऑन टाइम. वी आर नॉट लेट. सूर्योदय आणि सूर्यास्त आज पुन्हा एकदा बाईकवर बघायला मिळणार या भावनेने आम्ही खुश होतो. आणि वीकडे मी पण राईड नाही करत, पण वीकडे मध्ये बघा लोणावळ्याचा माहोल असा असतो. गर्दी कमी असते आणि जरा भारी वाटतं. गर्दी करणारे पण आम्हीच आणि गर्दीला शिव्या देणारे पण आम्हीच. कोण कोणास म्हणाले. आज आम्हाला अगदी 15-20 तासाची उसंत नव्हती. अशा राईड्स यापूर्वी बऱ्याच वेळा केल्या असल्याने हे आमच्यासाठी काही नवीन नव्हतं. पुणे बेंगलोरवर बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. मी इथे हम्पी, बदामी, चित्रदुर्गबद्दल बोलत नाहीये. मी बोलतोय धारवाड खडक प्रणालीबद्दल. वेगवेगळ्या खजिन्यांनी युक्त असलेलं हे धारवाडचं पठार भारतभर प्रसिद्ध आहे. माझ्या मते अजूनही हे अंडररेटेड आहे. तुम्ही कधी लडाखच्या मोरे प्लेन्समध्ये राईड केली आहे? आपल्या दख्खनमध्ये मला थोडीफार का होईना मोरे प्लेन्सची वाईब जाणवली. वेळेचा अभाव असल्या कारणाने न थांबता धारवाडचं पठार नजरेत सामावलं. कर्नाटकात शिरून 2 मोठे स्ट्रेच संपले नाही की गोल्डन आवर चालू झाला. राईड करतानाची ही सर्वात सुंदर वेळ. या वेळेत मी आवर्जून एक मोठा ब्रेक घेतो. छान स्पॉट शोधून फोटोशूट करतो. मस्त नारळ पाणी किंवा चहा सोबत सूर्यास्त बघायची मजा आवरच. आता हळूहळू सखीवरचा माझा विश्वास वाढत होता. सुमारे 15 तासात आम्ही बँगलोर जवळ येऊन पोचलो. दोन्ही गाड्या जबरदस्त चालल्या. 6 महिन्यानंतर आम्ही तोच ॲड्रेलिन, तोच थ्रिल आणि तोच उत्साह अनुभवला होता. राईडवर केलेली मजा, प्री डिनर 90 ml औषध आणि हे सुग्रास जेवण, ह्या ट्रायोसोबत आजच्या दिवसाची सांगता केली. ह्याच हायवेवर काल 14-15 तासात सुमारे 900 किलोमीटर खेचले होते. तरी दोघे आज कमाल फ्रेश होतो. चहावर फुंकर मारताना मनात विचार आला, काय भारी आयुष्य जगतोय आपण. आवडीच्या गोष्टींसाठी सवड काढणं प्रत्येकालाच नाही जमत. या विचारानेच समाधान वाटलं. वी शुड ऑलवेज अप्रिशिएट व्हॉट वी हॅव. So we are leaving for God's own country, Kerala, and today's destination will be Ooty. I don't know why am I talking in English, पण चालायचं कधीतरी. ह्या रेंजमध्ये ना तुम्हाला स्टेसाठी जास्त ऑप्शन्स नाही आहेत. पण तुम्ही बँगलोरला जाता आणि तुम्हाला मेन सिटीमध्ये थांबायचं नाही तर तुमकूरच्या एक 50 किलोमीटर आधी, तुमकूरच्या 50 किलोमीटर आधी हायवेला लेफ्ट साईडला एक हॉटेल आहे. आम्ही तिकडेच थांबलेलो. जेवण बाप होतं बाई.
तर तुम्ही तिकडे थांबू शकता. नाव मला माहीत नाही, पण तिकडे एकच हॉटेल आहे, दिसेल तुम्हाला. जर का तुम्हाला उटी जायचं आहे तर 2 रूट आहेत मेनली. बँगलोरवरून खालच्या बाजूने शिवमोगाकडून तुम्ही जाऊ शकता, आणि त्याच्या आधी बँगलोरच्या आधीच टुमकूरपासून एक 45 किलोमीटर आधी, बँगलोरच्या आधी टुमकूर येतं, टुमकूरच्या आधी 45 किलोमीटर एक कट आहे. वरती लिहिलं आहे, रोडवरती आहे मार्किंग, माइलस्टोन बोर्ड्स आहेत. सो इथून खालून राईट मारून आम्ही जाणार आहोत. राईड सुरू करून अर्धा तास जेमतेम झाला असेल. सोटू फक्कड दे बरं. योगेशला माझ्या टायरमध्ये काहीतरी गडबड वाटली. दिवसा राईडसाठी निघताना बाईक इन्स्पेक्शन करायचं हा थंब रूल असतो. ते मी केलंसुद्धा होतं, तरी मला हे नोटीस नाही झालं. पण आमच्या योग्याने पंक्चर शोधायची एक निंजा टेक्निक दाखवली. टूथपेस्टने चूळ भरून टायरवर पिचकाऱ्या सोडायच्या, म्हणजे बबल्स लगेच दिसून येतात. मेक द मोस्ट यूज ऑफ अवेलेबल रिसोर्स काय म्हणतात ना, ते हेच. वी रायडर्स बिलॉंग्स टू रोड. कंपनी चांगली असली मग आम्ही सिच्युएशनला फाट्यावर मारतो आणि जे असेल त्यात मजा करून घेतो. हा सगळा गोतावळा आवरेपर्यंत 1 तास गेला आणि पुन्हा साईडवर बसलो. पंक्चर फिक्स करून निघालो आणि पुढच्या 20 मिनिटावर अजून एक चॅलेंज आमची वाट बघत बसलं होतं. योगेशने लोकल रिक्षाला ठोकलं. बरं लागलं कुणालाच नाही. रिक्षाचा गाड तेवढा एका बाजूने बेंड झाला. 2 मिनिटात तिथे 20 लोक जमा झाले आणि पुढच्या 5 मिनिटात आम्ही दोघे 40 लोकांच्या मध्ये उभे राहून स्वतःला डिफेंड करू पाहत होतो. आम्ही मुद्दाम हेल्मेट काढलं नाही. कॅमेरा होता म्हणून नाही, तर सेफ्टी म्हणून हेल्मेट घालून बोलणं मी प्रेफर केलं. एक माणूस तिथे आमच्याशी हिंदी बोलत नव्हता. बरं, त्यांना हिंदी येत नव्हतं असं नाही आहे. दे डोंट चूज टू टॉक इन हिंदी. हिंदी समजा नहीं. हिंदी हिंदी दे देना 500. गूगल पे दे दो, गूगल पे दे दो, गूगल पे स्कैनर दो भाई. यार ಏನು ಆಗಿಲ್ಲ ವೆಲ್ಡಿಂಗ್ का 500 ರೂಪಾಯಿ. बिल्डिंग का बस ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ ಭಾಷೆ ಮಾತಾಡಿದ್ರೆ. मेरे को अंकल सच बताता हूँ, कुछ नहीं समझ रहे. ಕ್ಯಾಮೆರಾ ರೆಡಿ ಕರೆಕ್ಟ್ ಹೋಗೆ नहीं ಅದು ಅನಿವಾರ್ಯ ಯಾರು ಬ್ರೇಕ್ ಹಾಕಿರ್ತಾರ. वी डोंट वांट टू फाइट. पण तुमच्या भावाने जाता जाता एक सर्रास डायलॉग चिपकावला. अभी वेल्डिंग करो, 2 बियर मारो उसके साथ और चिल करो. चलो. ह्या एका सिनारिओची रील मी इन्स्टा फेसबुकवर टाकली होती, जी खूप जास्त व्हायरल झाली. मुंबईमध्ये सगळ्यांची बाजू घेतो, जो बरोबर त्याची बाजू घेतो. मुंबई ठाण्यामध्ये आपण आपल्याकडे इकडे सगळे लोकल लोक आहेत ना, माहिती आहे तो चुकला आहे, पण बोलले ना त्याला की सोड आणि जा. नाही, ह्याला पैसे दे, मला बोलले ह्याला पैसे दे 500 रुपये आणि तुम्ही निघा इकडनं. हे झालं. म्हणजे विषय आहे की आपण असेच राहूया, चांगलेच राहूया. ज्याला जसं वागायचं तसं वागू दे, पण आपण राहूया तसेच, काय प्रॉब्लेम नाही. We support local businesses, you know. This is also one of a kind of business. Anyway. अनुभवावरून सांगतो, अशा विचित्र गोष्टी जर का राईडमध्ये मागोमाग घडत असतील तर तो पॅटर्न नोटीस करायचा आणि स्लो होऊन तो पॅटर्न ब्रेक करायचा. कारण डोक्यात खूप निगेटिव्हिटी ऑलरेडी बिल्डअप झालेली असते आणि त्यात राईड सुरू ठेवली तर ऑन रोड निर्णय चुकू शकतात, अगदी जीवावर वेतू शकतात. म्हणून सांगतो, रीतसर मोठा ब्रेक घ्यायचा. आम्ही सुद्धा तेच केलं. मस्त चहासाठी थांबलो आणि ह्या काकांच्या चहामुळे मागे जे काही झालं ते विसरायला मदत झाली. ह्या एका चहाने आम्हाला कमाल पॉझिटिव्ह बनवलं. वी वर डॅम शुअर आता जे होईल ते चांगलंच होणार. ह्याच पॉझिटिव्हिटीची गरज होती. ती सोबत घेऊन आम्ही पुन्हा सायडलवर बसलो. आता हळूहळू वातावरणात बदल जाणवायला सुरुवात झाली. हवेतला गारवा वाढत होता. असं युजली तेव्हाच होतं जेव्हा आपण एखादा घाट किंवा जंगल अप्रोच करणार असतो आणि डोक्यात ट्यूब पेटली की आम्ही तर भारतातल्या सर्वात सुंदर रोडपैकी एक विटनेस करणार आहोत, जो की फॉरेस्ट रिझर्वच्या अंतर्गत येतो.
भारतात बरेच फॉरेस्ट रिझर्व आहेत, पण तुम्ही असे बाईक घेऊन जंगलात फिरू नाही शकत. पण इथं तसं नाही आहे. हे टायगर रिझर्व 2 राज्यांमध्ये विभागलं गेलं आहे. याचा काही भाग कर्नाटकात मोडतो, त्याला बंदीपूर टायगर रिझर्व असं नाव आहे. तर उर्वरित भाग तामिळनाडूमध्ये जातो, त्याला मधुमलाई फॉरेस्ट रिझर्व म्हणतात. बंदीपूर आणि मसिनागुडी हे कर्नाटक आणि तामिळनाडूमधली ह्या जंगलाजवळच्या गावांची नावं आहेत. So this is Bandipur Tiger Reserve. पार्किंग फोटो. अरे पार्किंग नाही हो गया. असू केलेस काय? लिफ्टला बघ, लिफ्टला बघ, लिफ्टला बघ. गेटमधून आत शिरताच हरिणांचा कळप पाहिला. एक इच्छा होती, पण ती आजच्या दिवशी तरी पूर्ण नाही झाली. इमॅजिन योग्य आणि मी राईड करतोय आणि समोर हत्ती आला. आज आम्हाला एक तरी टस्कर बघायला मिळेल असं वाटत होतं आणि हेच मॅनिफेस्ट सुद्धा करत होतो. पण आज मात्र नशिबाने टपली मारली. We shall not be responsible for attack by elephant. मोर बा. ते किती आहेत? 2 आहेत, 2. ऐशपत केवढे क्लोज आहेत. ह्याची शिंग व हंब्या. हंब्या दीपाशी खुश झाली असती रे एकदम. यार यांची शिंग जाम भारी वाटतात यार. हा असं हे आहे, फर टाईप आहे त्याला. हा फर टाईप आहे. तामिळनाडू लिमिट स्टार्ट्स. तर इथून पुढे तामिळनाडूची हद्द चालू, कर्नाटकाची हद्द संपली. ओके सर. जंगलातून जाताना तुमच्या वाहनांची रीतसर तपासणी केली जाते. दारू सिगरेट घेऊन इथे जायला परवानगी नाही आहे. खरं सांगायचं तर एवढी पण सखोल चेकिंग नाही होत. हे योग्य दारू दाखवू नको. जमा करेल. ये दिस सिगरेट ಐಟಮ್ नो कॅमेराज ड्रिंक्स ಆಲ್ಕೋಹಾಲ್ नो सर. पेन. दिस इज कैप. कैमरा ओके ऑफ. ये चालू था, ऑफ किया. ये लो. I'll show you. This is toiletries. Body wash. Charger and everything. This is very nice. This is very nice. India में है. This is very beautiful. This is the first time. Very nice. हा चांगला झाला होतो. मगाशी कसला त्याला जोडत गेला तो माहिती आहे का? जंगल संपलं नाही, तोच हेअरपिन बेंड चालू झाला. याचा अर्थ एलिव्हेशन स्टार्ट झालं आहे, म्हणजेच आता उटी लांब नाही. हेअरपिन बेंड्सवर राईड करताना काही रायडर्सना अवघड जातं. खरं तर प्रॉपर वेट डिस्ट्रीब्युशन, लीन अँगल आणि सटल गिअर अँड थ्रॉटल रेशो यांनी सहज शक्य होतं. उटीचा हा घाट चढताना दिवसभरात जे काही झालं ते आठवत होतो. आजचा दिवस किती वरखाली होता हे इंटरकॉमवर डिस्कस करत होतो. या सगळ्यात आम्ही शांत राहून कसा तग धरून बसलो आणि लाईफने कशी आम्हाला छोटीशी ट्रीट दिली याची जाणीव झाली. वयोवृद्ध माणसं बरोबर बोलतात. गोंधळात शहाणे शांतता शोधतात. ऑल यू नीड इज जस्ट अ स्मॉल पॉज.
Pause to analyze the situation. Pause to calm yourself down. Pause to restart yourself in a better way. आजच्या राईडमधून ही एक मोठी शिकवण मिळाली. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त सूर्योदय आणि सूर्यास्त बाईकवर बघायला मिळायला पाहिजे. 2 दिवस, अवघ्या 2 दिवसात आम्ही मुंबईहून उटी गाठलं होतं. इथं आल्यावर समजतं की डोंगरातल्या हवेत एक वेगळीच शांतता आहे. माणूस स्लो होऊन जातो नाही का? ऑल ऑफ सडन आपोआप एक ठहराव जाणवतो. हेच सगळं स्वतःमध्ये इन्वाईब करून इथून पुढं थोडं स्लो व्हायचं ठरवलं. डोंगर किंवा समुद्र हे कोडं मला कधी पडलं नाही. चहा किंवा कॉफी या भांडणात तर मला अजिबात रस नाही. खूप सोपं आहे. मला दोन्ही आवडतात. उदगमंडलम आम्ही क्रॉस करत आहोत आणि मुन्नारच्या दिशेने चाललो, पण आता नक्की कुठे, कधी, काय पोचणार माहीत नाही. बट या, ब्युटिफुल सिटी, द क्वीन ऑफ हिल्स. लुक ॲट द व्ह्यू. एक नंबरम उदगमंडलम. गुड थिंग अबाउट रोड ट्रिप ना, याच्यामध्ये नेहमी एक्साइटमेंट बनून राहते. म्हणजे आता आज काय होणार आहे, उद्या काय होणार आहे हे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. कधीही बघा, कधीही असं येऊ शकतो कोणी. रोड ट्रिपमध्ये ह्या सगळ्या मजा असतात की कधी तुमच्यासोबत काय होईल, कधी तुम्हाला कोण भेटेल, कधी तुमच्यासोबत एक छान इन्सिडंट होईल, गोड इन्सिडंट होईल, कधी तुमच्यासोबत एक्सपिरियन्स थोडेसे विचित्र पण येतात, जसे काल आम्हाला आलेले. सो इट्स मिक्स अँड फिलिंग. सो या, दॅट्स द ब्युटी ऑफ रोड ट्रिप आय वुड से. आणि तेच मला अट्रॅक्ट करतं आणि म्हणून मी रोड ट्रिप प्रेफर करतो रादर टू गो ऑन सम रँडम टुरिस्ट डेस्टिनेशन और जस्ट टू सी द सम रँडम टुरिस्ट प्लेसेस जिथे या पिक्चरचं शूट झालेलं. भाई मला नाही बघायचं आहे ते सगळं. भाई लोक, कॉर्नरिंगची मजा घ्या तुम्ही पण, थोडी रॉ मजा. वर्सेसवर ते पण ह्या गोष्टी बऱ्याचशा आपण लालपरीवर गेल्या. हा वर्सेसवर मजा तीच आहे, फक्त जरा पॉवर वगैरे असल्यामुळे जरा अजून मजा येते निघायला वगैरे. सेम स्लो करायचं, कुठं टॅब. थर्ड गिअरवर मला प्रॉपर ट्रॅक्शन मिळतोय. आय थिंक फोर्थवर पण मिळेल. ओ, एक नंबर. म्हणजे बघा ना, थंडीमध्ये पण वॉटरफॉल कसला पडत होता तो. भाई समोर व्ह्यू बघ योग्य. टी प्लांटेशन. वा, एक नंबर. मी पण पहिल्यांदाच आलो इथे. एलिफंट क्रॉसिंग झोन. अच्छा, इथे कॅम्प असेल एलिफंटचा. राईट सुरू करून 1 तासभर झाला आणि घाटात माझी नजर एका टी स्टॉलवर गेली. मी नोटीस केलं, नवरा बायको छान काहीतरी बनवत होते. दुसऱ्याच क्षणाला योग्याला आवाज देणार तेवढ्यात त्याची बाईक पार्क दिसली. जवळ जाऊन पाहिलं, केळं भजीची तयारी सुरू होती. एकीकडे डाळ वडा रेडी होता. केळा भजीची स्वतःची काही खास चव नसते. चहा सोबत जरा बरी लागते एवढं. चलो अभी हो गया भाई, चलाएंगे अपनी सखी को वर्सेस. आणि मी NX चालवतोय. सेक्सी वाटते यार तुला. आता आपल्या बाईक लांबून बघायला मजा येणार आहे. चलो भाई चलो. चलो भाई लिव. हां, सो गाईज, कसा वाटतोय कॉकपिट? थोडा मेसी आहे नो, बट शॉर्ट विषय आहे कारण ही NX आहे. काय फ्लेअर्स निघत आहेत यार, जस्ट अमेझिंग मॅन. योग्य साल्या आपल्याला टाइम लॅप्स घ्यायचा होता, तो राहिलाच यार. ये जो बात बोला आहे तूने, क्रूज कंट्रोल पाहिजे योगेश. 2 वर्षानंतर आपल्याकडे क्रूज कंट्रोल येणार आहे. 2 वर्षात आपण किती बाईक चालवू, तुला काय वाटतं? रनिंग 17,000 झाली आहे का?
म्हणजे तू 31च्या घरात असशील. 50. ओके, लेट मी सी. मला तर काहीच समजत नाही माझं, कारण मी 1700ला घेतलेली, म्हणजे 1700 किलोमीटर होते तेव्हा. आता जवळजवळ 5000 होत आलेत 2 महिन्यातच. हो, आणि 30पर्यंत होऊ शकते. येस, मिळेल रे व्हॅल्यू, पण मिळेल 30,000ची वर्सेसची व्हॅल्यू. स्वतःबद्दल तुम्ही जर एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज करता आणि तुमच्यात विश्वास आहे ती गोष्ट सत्यात उतरवून आणायची, तर ती झालीच म्हणून समजा. वेगळं असण्यात काही हरकत नाही. कसं आहे ना, आपण उडण्यासाठी कोणाची परवानगी मागायची नाही, कारण पंख आपले आहेत आणि आकाश कोणा बापाच्या मालकीचं नाही. हर हर महादेव. बाजू कसं मिश्र समजायच्या नावानं जाऊ मला. गणपती बाप्पा मोरया. चलो अण्णा, बाय बाय. बाई बाई. बस येते, बघून ये. वायझर पुसल्यावर किती मस्त वाटतंय. असं वाटतं तोंड धुतलंय आम्ही. सकाळी 10 वाजता आम्ही राईड चालू केली आणि तरी ETA दुपारी 3चा दाखवत होता. आज आमचा कार्यक्रम खूप निवांत होता. म्हटलं आज रितसर शूट करेन, छान ड्रोन उडवेन. भाईलो, आम्ही जीवाची मुंबई करतोय, जीवाचं मुन्नार करतोय. अजून मुन्नारचा घाट बाकी आहे. इथे डोंगर खूप मोठे मोठे आहेत, उंच उंच टेकड्या आहेत यार. म्हणजे सह्याद्रीला बघून नेहमीच कुतूहल वाटतं, हिमालयाला बघून नेहमीच कुतूहल वाटतं. आज निलगिरा बघून एवढं खुश झालो आहे. कालपासून आम्ही 2 दिवसापासून बघतोय, जंगलातून राईड करतोय आणि सुपर्ब आहे. इथल्या लोकांची टेस्ट पण भारी आहे, बसला सोडून. ह्याच्या जीप आहेत ना, मस्त मस्त आहे. एक नंबर, एक नंबर, एक नंबर. हो ना, खूप रेट्रो गाड्या आहेत, सगळ्या विंटेज गाड्या आहेत एकदम. निलगिरीमधली घाटवळणं खूप आकर्षित करत होती. इथल्या डोंगरांना सलग एका ओळीत असलेल्या चहाच्या मळ्यांनी नटवलं होतं. निसर्गाची अशी मुक्त उधळण आम्ही दोघेही पहिल्यांदा अनुभवत होतो. हे इथपर्यंत सगळं छान सुरू होतं. मध्येच माझ्या ड्रोनचा आणि आरसेचा कनेक्शन लॉस झाला आणि ड्रोन रिटर्न टू होम येण्याऐवजी आता ज्या ठिकाणी उडतोय ना तिथेच खाली उतरू पाहत होता. थोडा लोचा झालाय. ड्रोन शॉट्स घेत होता परेश. आम्ही आता मुन्नारच्या या रस्त्यावरती होतो आणि ड्रोन शॉट्स घेताना ड्रोन हरवलाय. हा बघा परेश. जवळजवळ 2 तास होत आले. ड्रोन तर सापडला नाहीच, पण एक वेगळंच झंगाट मागे लागलं. आय थिंक आय हॅव लॉस्ट माय ड्रोन. ड्रोन उडवता पडलाय. लोकेशन हेच दाखवत आहे. RCला कनेक्ट नसल्यामुळे ना तो बीप वाजतो, तो वाजत नाही आहे. थोडा सफर करतोय. प्रॉब्लेम तो नाही आहे, मिळून पण जाईल, पण इथे बाकीचे त्रास आहेत. हे बघा, हे बऱ्याच साऱ्या लीच चावल्या आहेत.
आतमध्ये पण वळवळत आहेत, तर मला वाटतं माझ्या पॅन्टच्या आतमध्ये, जॅकेटच्या आतमध्ये झालेल्या आहेत बऱ्याच. आय डोंट नो इफ आय कॅन ही बाजूने कंटिन्यू किती वेळ शोधू पण की नको. चिल आहे मी तसा, पण मला समजत नाही मी काय करू, कारण ह्या आतमध्ये भरपूर साऱ्या वळवळत आहेत. तर आतमध्ये पूर्ण लीच भरल्या असणार माझ्या रायडिंग पॅन्टच्या आतमध्ये. लवकरात लवकर याला शोधलं पाहिजे, डोकं शांत ठेवून. योगेशला बोलवलं आहे, तो पण येईल थोडा. तो तिकडे बाईकजवळ होतो, त्याला म्हटलं बाईकची चावी घ्या आणि लेट्स फाइंड आउट, फिगर आउट करूया. इथे आहे योगेश. फक्त पॅन्ट ओपन केली आहे आणि कॅन यू सी दिस. एक चिकटलेली जळू तिच्या आणि रक्ताच्या वासानं इतर जळूंना अट्रॅक्ट करते. सुरुवातीला जळूंची संख्या आता 2 वरून 8 वर गेली होती. मग मी ठरवलं आपला क्रीमी भोजनम व्हायच्या आधी इथून निघालेलं बरं. बरेच रेडी होतं. आम्ही एका लोकल माणसाला एका हेल्प मागितली, ते बिचारे थांबले आमच्यासाठी. आणि त्यांचा अजून एक माणूस तिकडे ड्रोन शोधायला गेला. गॉड ब्लेस हिम. 2 तास झाला आम्ही शोधतो, आम्हाला काय मिळालं नाही. आणि लिची चाव काय काय म्हणतात त्याला, जळू चावले ते वेगळे. मिळाला भाई, मिळाला ड्रोन. त्यालाच मिळाला. हा जिंकलाय भाई. 500 कोटरी असेल तर दोघांना कोटरी दे. कुठे माझ्या फोननी नाही उडवणार, आता तुझ्याच फोननी उडवणार. फोनचा काही इश्यू नाही भाई. ती केबल आहे ना, ती डिस्कनेक्ट महाराष्ट्र जी कव्हर होती. मुंबई आता तुझ्या फोनला C2C केबल लावून उडवूया रजिस्टर. कधीच त्याला हे केलं पाहिजे. उद्या आता नाही हिंमत करायची ना. आज एकदा झालं ना, एकदा झालं ना. हा कधीच राहिलं. उद्या अवकाळीत राहिला. मिळाला ड्रोन, मिळाला. येस. महिन्याच्या पैशांचा असा कसा जाईल. फायनली एक नंबर. थँक्यू भाई, थँक्यू. अब जाओ थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अण्णा. थँक्यू सो मच अण्णा. काही पैसे आणि चपटी देऊन आम्ही आभार व्यक्त केले. थेकडी पोचायला आता उसंत होती आणि उद्या तसाही आमचा रेस्ट डे असणार आहे आणि म्हणून आम्ही निवांत होतो. पण फर्स्ट एड बॉक्समध्ये इथून पुढं मिठाची पुडी ठेवायची हे आजच्या दिवसातली मोठी शिकवण होती. सुप्रभात, गुड मॉर्निंग. कालच्या एवढ्या केऑस नंतर आज आजचा रेस्ट डे आहे. काल बऱ्याच सारी ठिकाणं फिरायची होती जी ऑन द वे होती, ती नाही झाली. पण जेवढं काय झालं खूप छान झालं. कॉन्टेंट पण छान झाला. ड्रोन फायनली मिळाला. आज आम्ही थेकडीमध्ये स्टे करणार आहोत. म्हणजे आजचा पूर्ण दिवस काही राईड नाही आहे, पण आज शूट होणार आहे. आज बऱ्याच साऱ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. केरळमधलं मार्शल आर्ट फॉर्म आणि अजून एक ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही आयुर्वेदिक मसाजसाठी पण ट्राय करतोय, तर ते झालं तर दुपारच्या दरम्यान ते पण होईल. आणि आता आम्ही असंच फोटोशूट करायला चाललो आहे म्हणून चेंज केलं आहे. आता छोट्या छोट्या गावात आजूबाजूच्या जाणं, काही ठिकाणी दिसतात खूप साऱ्या स्टोरीज आणि इमोशन कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार. मला योग्याचं हेल्मेट ट्राय करायचं होतं आणि त्याला मोटवलं. म्हटलं होऊन जाऊ दे. मस्त वाटतं रे हेल्मेट. सेक्सी आहे. मार्क मार्केस 93 सेक्सी वाटतं. गॉगल पण सेक्सी वाटतं. हो, ब्लॉग चालू आहे. हां मग चला वा. पहिलं भाई नाश्ता करूया, जाम भूक लागली आहे. शूज आणले पाहिजे होते रे. भिकारी वाटतोय चपलांवरती. एवढं सगळं, एवढी चांगली बाईक, एवढे चांगले कपडे. बाय द वे, परेशला तुम्ही असे ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच बघत असाल. लोक निंजालाच आपल्या हिला वर्सेसलाच नोटीस करतात. हिला
बारकी बाईक वाटते. हां ती उंच आहे बट नोटीस मोठी आहे ना ती अशी. हां ब्रॉड होते ती, लगेच नोटीस होते. परेश असं म्हणतोय की त्याला एकदम सकाळी हिट झालं की आज शेवटचा दिवस आहे, आम्ही उद्या धनुषकोडीला निघणार आहोत उद्या. सो त्याला असं वाईट वाटत होतं. त्याला म्हटलं अरे 4 दिवस बाकी आहेत, काय टेन्शन नाही, आपण 4 दिवस अजून भरपूर मजा करायची आहे. भले डेस्टिनेशन लास्ट असेल पण रिटर्न जर्नी पण मजा येणार आहे. त्यानंतर आम्ही एका माझ्या घरच्या लग्नाला जाणार आहोत, तिकडे पण मजा करू आम्ही. अशी घरं बघून गावचं घर बांधायला मोटिवेशन मिळत असतं. बघू आता, टिप्स तर घेतलेत मी, पण बघूया आता. केरला बेस्ट ब्रेकफास्ट किधर मिलेगा? सेंट्रल होटल पुढे बेटा वेजिटेरियन नॉन वेजिटेरियन क्या नाम क्या नेम विच होटल? सेंट्रल होटल संतोष सेंटर. बेटा ओके वेजिटेरियन नॉन वेजिटेरियन बेस्ट एकदम. ओके बेस्ट एकदम खतरनाक असं. ओके. मस्त. ओके काकाने ड्रम वाजवला. सेंटर काय काय बोलले समजलंच नाही. आपण त्यांनी ड्रम वाजवला मध्येच. हां अच्छा सेंटर हॉटेल. ओके व्हेज नॉन व्हेज. ए बाबा टोल रोड पुढे सुरू झाला आहे, येडा झाला का तू? मागे फिरूया. हा मी विचारतो. टेकडी कफे टेकडी कॅफे. वो अच्छा वाला है. व्हॉट शुड आय हॅव? इडली डोसा नॉर्थ इंडियन केरला स्टाइल सब कुछ. ओके लोकल फूड. वी वांट लोकल फूड. लोकल फूड उधर मिलता है. ओके. अभी आया हाँ अभी आया. रूम कुछ चाहिए. नहीं होय रूम है. रूम है. हाँ रूम है. इधर प्रोग्राम्स कुछ चाहिए जिप्सा रिपोर्टिंग. नहीं ऑलरेडी बुक्ड. वी आर ऑलरेडी एवरीथिंग बुकिंग हैज बीन डन. ठीक है या जीप जिधर है ना या ओके राइट साइड. सब कुछ मिलता है. ओके थैंक यू. मी तर नाही घेणार आहे भुसडी. तू घेशील तर मला पण घ्यावी लागेल बायकोला साडी. अहो तसं काय म्हणतोय मी, चांगला ब्रेकफास्ट कुठे मिळून राहता. गोष्ट नोटीस केली आहे बाई. प्रत्येक गाडी साईड स्टँडला लागल्यावर ना त्याची ही जागा आहे ना, ही जागा परफेक्ट असते चहा ठेवण्यासाठी, बाकी बऱ्याचशा वस्तू ठेवण्यासाठी. प्रत्येक गाडीवर जर पॅनल असंच असतं. असं वाटतं ते इंजिनिअर केले की नक्की सीन काय. माझ्या डॉमिनरचं पण सेम होतं. तू गाडी स्टँडला लावली ना, इथे तू मस्त ठेवू शकतो. एरोडायनॅमिक्सप्रमाणे ते बनवलेलं असेल तेव्हा ते असं येतं तेव्हा ते स्ट्रेट होत नाही. नाश्ता कसा वाटतं? ओके होते बाई. म्हणजे त्यांच्या मसाल्यामुळे त्यांच्या ती ग्रेव्हीला चव येते, पण चिकन वगैरे ते एवढं काय. त्यांच्याकडे ऑप्शन नाही रे, मेन कोर्स देऊन टाकतात ना. ऑप्शन्स होते त्याच्याकडे, कदाचित आपल्याला काही गोष्टी माहिती पण नसतील. लँग्वेज बॅरियर आपल्याला ऑलरेडी आहे. पण एक गोष्ट आहे, आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोपऱ्यामध्ये कोकणामध्ये म्हणा किंवा कोणत्याही ठिकाणी जे ऑथेंटिक नाश्ता मिळतो ना, त्याची तोड कुठेच नाही. आणि भरपूर ऑप्शन आहे. हा आंबोळी, पोहे, उपमा, म्हणजे जेव्हा आपण आंबोलीला गेलेलो त्या ठिकाणी थालीपीठ किती सर काय पाहिजे ते. चहा सगळीकडे सारखा आहे, कुठे बी तुला माइल्ड असतो, लाईट असतो. लाईट असतो. कसं करतात बघितलं. ते उकळत ठेवतात एका ठिकाणी दूध आणि एका ठिकाणी पाणी उकळत ठेवतात आणि त्या गाळणीमध्ये चहा पावडर टाकतात आणि पाण्यात बुडवतात आणि काढतात. ते असं उकळत नाही, आपण कसं 5 मिनटं उकळतो, काळा करतो. त्यांच्यानुसार एका डिपमध्ये एवढा फ्लेवर मिळतो. त्यांचा चहा प्युअर आहे. आपल्याकडे येते ती माती. केरळचा आयुर्वेदिक मसाज खूप प्रसिद्ध आहे. आम्हाला सुद्धा हा मसाज ट्राय करायचा होता. मला मसाजचा फारसा अनुभव नाही. लहानपणी आजीने मला खूप रगाडला होता. त्यानंतरचा माझा हा पहिला मसाज.
सुरुवातीला थोडा मला संकोच वाटत होता, पण हळूहळू कम्फर्टेबल झालो. बेस्ट मोमेंट वॉज धिस. याला शिरोधारा असं ऐकून माहीत होतं, आज अनुभवलं सुद्धा. या सगळ्या प्रक्रियेत झोप कधी लागली समजलंच नाही. त्यानंतरचं स्टीम म्हणजे काम 25. रिलॅक्स आहे, मजा आली ना भाई. एक नंबर, एक नंबर. मी झोपलेलो भाई. मी पण सेम झोप लागली मला. अशी झोप लागली ना मला. सर हो एकदम मस्त. एवढा सुकून हेड मसाज, नंतर शोल्डर, आणि मग नंतर आम्हाला झोपवण्यात आलं आणि मागून पडून रगडण्यात आलं. पण ते असं हेवी रगडलं नाही हा, व्यवस्थित प्रेशर एकदम व्यवस्थित होता. प्रेशर व्यवस्थित होता आणि मजा आली. म्हणजे आता झोप येते, भरपूर झोप येते. पूर्ण चिपचिप झालं. आता हेल्मेट हातात अडकवून जावं लागणार आहे. एक्सक्यूज फॉर दॅट. कालचा रेस्ट डे गरजेचा होता. मसाजमुळे अजून रिलॅक्स वाटत होतं. आज आम्हाला भारताचा मेनलँड सोडून आयलँडवर जायचं होतं, ज्याचं नाव रामेश्वरम. त्यामुळे वाटेत काय काय मजा करायची या विचारात दोघेही हरवून गेलो. मी तर हा प्लॅन 2 वर्षापासून बनवतोय आणि ते सगळं आज प्रत्यक्षात जगत असल्यामुळे मी खूप जास्त खुश होतो. इट्स डे 6 ऑफ आवर राईड आणि आज आम्ही चाललो आहे धनुषकोडीला, जे की इथून आहे जवळजवळ 350 किलोमीटर. चल बाय. एक गोष्ट आहे भाई, केरळ खूप सुंदर आहे, पण ॲट द सेम टाईम इथलं जेवण एवढं फारसं आवडलं नाही आहे आम्हाला. म्हणजे ऑफकोर्स व्हेज जेवण वगैरे चांगलं आहे आणि इथल्या गोष्टी, पण जे काही फेमस आहे लाईक चिकन वगैरे, तर चिकनची क्वालिटी आम्हाला कुठल्याच हॉटेलमध्ये, आता हा 3रा-4था दिवस आहे आम्ही केरळ तामिळनाडू फिरतो आहे, तर नाही आवडली. बट एनिवे, कालचं तरी त्यातलं त्यात बरं होतं जेवण, पण तो राईस मस्त होता. मंदी खाल्ली आम्ही, मंदी राईस. बाईक सुपर परफॉर्म करत आहेत. काल आम्ही थोडंसं वॉश वगैरे करून घेतल्या गाड्या आणि आता मस्त. बाईककडून काहीच कंप्लेंट नाही आहे आम्हाला. कुंभम. आज का हमारा मोटिवेशन है ब्रेकफास्ट. टोल रोड ख़त्म करके ब्रेकफास्ट करना है भाई. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की काल ना कडतनाडन कलारी सेंटरला आम्ही गेलेलो, पण कडतनाडन कलारी सेंटरला जाऊन खूप गर्दी होती. खूप म्हणजे 2 व्हीलर पार्क करायला आम्हाला जागा शोधायला लागत होती, एवढी गर्दी होती. आणि विषय कसा आहे, आम्ही एका झोनमधून आलेलो, फुल रिलॅक्स झालेलो, मसाज घेतलेला ना, फुल रिलॅक्स झालेलो, चिल मोडमध्ये. आम्ही म्हटलं चला आता आपण ह्या ॲक्टिव्हिटीज करूया, किंवा जो त्यांचा कलारी डान्स आहे, कलारी आर्ट फॉर्म आहे, तो आपण बघूया. त्यासाठी गेलो, पण ती गर्दी बघून म्हटलं आम्ही कॉल घेतला, काही गरज नाही आहे म्हटलं, परत डोक्याचा भुगा करायचा नाही आहे, आपण आपलं जाऊ. मग हॉटेलमध्ये आलो, जेवण मागवलं. आल्याच मी तर झोपत होतो आणि मला उठवलं, बाई नाही जेवायचं आहे. मग जेवलो आणि मग झोपून गेलो. सवयीप्रमाणे 1 तास झाला नाही तर पोटात कावळे ओरडू लागले. तेवढ्यात योग्याला हायवे लगतच एक छान कोझी जागा दिसली. जागा बघून जेवणाच्या क्वालिटीचा अंदाज आता आम्ही लावू शकत होतो. एवढ्या दिवसातला सर्वात सुंदर आणि चविष्ट ब्रेकफास्ट आम्ही करत होतो, ते पण अगदी रस्त्याशेजारी नारळाच्या बागेत बसून. खाऊन झाल्यावर चहा घेता घेता योग्या आणि मी आजचा रूट डिस्कस केला. टेकडीवरून मदुराईला बायपास करत रामेश्वर जाऊ असं ठरलं. सगळ्यात महत्त्वाचा
महत्त्वाचा पॉईंट काय होता ना की आपण असं मस्त पानावरती दिलं आणि ते चटणी अशी चटणी ना कुठेच मिळत नाही, कारण इकडचं सगळं जे रॉ मटेरियल आहे ते खूप बाप आहे. बघ ना, नारळाच्या झाडाखालीच आपण मिसळून घेतो, असं तुला ते क्वालिटी मिळणारच आहे खाण्यामध्ये. आणि खूप फ्रेश होतं, गरम होतं, मजा आली खायला. हे हा स्पॉट लक्षात राहणार आपल्या. हा स्पॉट ॲक्च्युली लक्षात राहणार, कारण एवढा छान परफेक्ट ब्रेकफास्ट आपण कधीच नाही केला या ट्रिपमध्ये. कडकडून भूक लागलेली. प्रश्न पैशांचा नाही आहे, अन्न कधी असतो, पण 185 रुपयात एवढं सुंदर जेवण जेवलो आम्ही. चलो भैया, फूड नाईस. युअर नेम? मणिअंडन. युअर फूड वॉज नाईस. नाईस लोकेशन, नाईस फूड. चलो, सी यू. चांगल्या गोष्टीची तारीफ केली पाहिजे भाई, अप्रिशिएट तो बनता है. आज आम्ही कोडाईकनाल करत सुद्धा जाऊ शकत होतो, किंवा कोडाईकनालला आज स्टे करून उद्या रामेश्वरला जाऊ शकत होतो. पण मी मुद्दाम कोडाईकनाल पुढच्या वेळेसाठी ठेवला. पुन्हा केरळ आलो तर मोटिवेशन म्हणून. रामेश्वरम एक आयलँड आहे आणि ह्या आयलँडला भारताच्या मेनलँडसोबत जोडतो तो हा पांबन पूल. जरा थांबलं का रे? थांबायला अलाव नाही ना, तर आम्ही थांबलो असतो इकडे. हे पाणी आहे ना खूप जबरदस्त आहे, पाणी. या पुलावर गाडी थांबवायला तशी परवानगी नाही, तरी पण 2 मिनिटासाठी मी गाडी बाजूला लावली आणि डोळे भरून नजारा पाहिला. पाणी आलो यार, अरे वाटतं इतर पण नव्हता गेला आपण. अचानक ठरला हा प्लॅन, अचानक माणूस बसतो. भारतात असलेला वर्ल्ड फेमस ठिकाण तामिळनाडूचं हे पंबन ब्रिज, जो की जोडतं रामेश्वरम धनुषकोडीला तामिळनाडूच्या मेन लँडसोबत. तिथून राईड करतो आहे आपण. 2 वर्षापासून विचार करत होतो हे यायचं पांबन ब्रिजवरती आणि आपली बाईक घेऊन यायचं. तेवढ्यातच समोरून रामेश्वरम चेन्नई एक्सप्रेस पांबन पुलावरून जाताना मला दिसली. आता ह्या व्ह्यूसाठी मी फाईन भरायला देखील तयार होतो. रामेश्वरम मंदिराच्या 1 किलोमीटर रेडियसमध्ये हॉटेल मिळालं. अंघोळ करून दर्शनासाठी निघालो. आतमध्ये कॅमेरा अलाव नसल्याने शूट नाही करता आलं. पण त्यानंतर डॉक्टर कलाम हाऊसला जाण्यासाठी आम्ही दोघेही उत्सुक होतो. मंदिरापासून अगदी 300 मीटरवर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हाऊस. प्रत्येक जागेची वेगळी एनर्जी असते. इथले व्हायब्रेशन खूप पॉझिटिव्ह होते. राष्ट्रप्रेम, क्लॅरिटी ऑफ थॉट्स, साधं राहणीमान, त्याचबरोबर त्यांचे कपडे, अवॉर्ड्स, पुस्तकं, सुविचार अँड व्हॉट नॉट. खूप इन्स्पिरेशन आहे, म्हणजे इन्स्पिरेशनल आहे. त्यांच्यात प्रत्येक त्यांचं पूर्ण लाईफच इन्स्पिरेशनल आहे. म्हणजे कोणी म्हणजे सेल्फलेस काम केलेलं त्यांनी. असं सेल्फलेस काम आपल्याला 1% जरी करता आलं तर आपण जिंकलो. म्हणजे अशी माणसं होणे नाही, हाच विषय फार रेअर. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. 5:30 वाजून गेलेत, 5:45 ऑलमोस्ट झालेत. आम्ही आता रामेश्वरवरून धनुषकोडीला जातो आहे. 20 किलोमीटरचं अंतर आहे. एवढं सकाळी एवढा लवकर का जातो आहे, कारण तिकडचा सूर्योदय खूप खास असतो आणि खूप सुंदर असतो. सो तोच अनुभवण्यासाठी जातो आहे. आणि त्यानंतर तामिळनाडूच्या दक्षिण पूर्व विभागात भारताचं शेवटचं टोक म्हणजे धनुषकोडी. आणि इथं जाताना 20 किलोमीटरचा स्ट्रेच म्हणजे रायडर्ससाठी पर्वणी. व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ रोड. माझ्यासाठी हा भारतातल्या सर्वात सुंदर रोडपैकी एक. वी आर अबाउट टू विटनेस द मोस्ट ब्युटिफुल सनराइज ऑफ इंडिया. लुक एट देयर. जसा कन्याकुमारीचा सूर्यास्त प्रसिद्ध आहे, तसंच धनुषकोडीचा सूर्योदय. या सनराईजमध्ये नक्की असं काय खास आहे, बघायला मी उत्सुक होतो. रावणवधानंतर प्रभू रामचंद्रांनी धनुष्याची प्रत्यंचा ओढून रामसेतू दुभंगला होता. भविष्यात घुसखोरी होऊ नये त्यासाठी घेतल्या गेलेल्या पावलांपैकी एक म्हणता येईल. आणि म्हणूनच या जागेला धनुषकोडी असं नाव मिळालं. त्या सोनेरी किरणांच्या साक्षीने 2 अथांग सागर एकमेकांना भेटले. जणू दोघं भावंड आज पुन्हा एकत्र आली. संपूर्ण परिसर प्रफुल्लित होता. मी त्या संगमला एका मेटाफोर प्रमाणे बघत होतो.
आणि जाणीव झाली की आयुष्यात ऑल यू नीड इज अ पीस ऑफ माइंड. ते कोणाला शॉपिंग करून मिळतं, कोणाला वर्कआउट करून मिळतं, कोणाला पुस्तक वाचून मिळतं, तर कोणाला कुकिंग करून. माझं डोकं शांत होतं राईड करून. मला छान वाटतं मित्रांसोबत वेळ घालवून. आय लव्ह वेन आय सी माय पीपल ग्रोईंग क्रेझी इन लाईफ. इट गिव्स मी नेक्स्ट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. आज योगेश आणि मी खूप खुश होतो. आम्ही वर्षानंतर एकत्र राईड केली, आणि ती पण अशी. आयुष्यभराची शिकवण ह्या एका राईडने आम्हाला दिली होती. आज राईड संपताना आमच्याकडे आठवणींच्या शिदोरीसोबत एक पर्पज, एक उद्देश सुद्धा आहे. उद्देशाची जाणीव करत मी तुम्हाला देखील तेच सांगेन. जबाबदारीच्या ओझ्याखाली यापुढे आपण आपली स्वप्न विसरायची नाहीत, कारण तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करणं ही देखील सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. लेट स्टार्ट डज नॉट मीन यू आर स्लो. वेट पेशंटली फॉर युअर टर्न अँड डिलिव्हर बेस्ट आउट ऑफ यू. कारण यशा इतकं बोलकं दुसरं काही नसतं.